पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणांगणात सध्या एक वेगळंच महाभारत पाहायला मिळतंय। हे महाभारत विचारधारेचं कमी आणि घरगुती जास्त वाटू लागलंय। राजकारणात घराणेशाही काही नवीन नाहीये, पण पुण्यात यावेळी जे घडतंय ते पाहून भले भले राजकीय विश्लेषक सुद्धा चक्रावून गेलेत। एकाच घरात दोन दोन तिकीटं, कुठं बाप लेक मैदानात तर कुठे नवरा बायको विजयासाठी जोर लावतायत। एवढंच नाही तर काही ठिकाणी चुलता आणि पुतण्या एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे आहेत। एका बाजूला पक्षांची संख्या वाढली आहे, पण दुसरीकडे विश्वासार्ह उमेदवारांची इतकी वानवा आहे की पक्षांना शेवटी नेत्यांच्याच घरच्यांनाच उमेदवारी द्यावी लागली। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पुण्यातील याच नात्यागोत्याच्या राजकारणाचा कच्चा चिट्टा उलगडणार आहोत। नमस्कार, मी लीलाधर, तुम्ही पाहताय थोडक्यात। मित्रांनो, थोडक्यातद्वारे आम्ही राजकारणातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी आपल्या समोर आणतो आणि त्या सोप्या भाषेत आपल्याला समजावून सांगतो। तुम्हालाही राजकीय विषयांवरील व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करा। यामुळे आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचायला मदत होईल। आता वळूया आपल्या मुख्य विषयाकडे। पुणे महानगरपालिकेची निवडणूक म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाची नाडी समजली जाते, पण यंदाची निवडणूक ऐतिहासिक ठरते ती या नातेसंबंधाच्या जोड्यांमुळे। राजकारणातील राजकीय समीकरणं गेल्या 3 वर्षात पूर्णपणे बदलली आहेत। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन मोठ्या पक्षांमध्ये फूट पडली आणि त्याचे 4 गट झाले। यामुळे राजकीय पक्षांची संख्या तर वाढली, पण प्रत्येक प्रभागात निवडून येईल असा तगडा चेहरा शोधताना सर्वच पक्षांची दमछाक झाली। पण मार्ग काय निघाला तर घरातीलच माणसाला उमेदवारी द्यायची। यामुळे पुणे महानगरपालिकेत जाण्यासाठी आता पती पत्नी, आई मुलगा, बाप लेक आणि मामा भाचे अशा 12हून अधिक जोड्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत। सगळ्यात आधी चर्चा करूया ती पती पत्नी या जोड्यांची। भारतीय जनता पक्षाने वडगाव शहरी मतदारसंघात हा प्रयोग मोठ्या प्रमाणावर केलाय। विमाननगर लोहगाव प्रभागातून सुरेंद्र पठारे मैदानात आहेत, तर त्यांच्या पत्नी ऐश्वर्या पाटील पठारे हे प्रभाग क्रमांक 3 मधून नशीब आजमावतात। तसेच येरवडा गांधीनगर मधून संजय भोसले आणि पुणे स्थानक जय जवान नगर मधून अश्विनी भोसले हे दाम्पत्य रिंगणात आहे। आता याच्यात काँग्रेसही मागे नाहीये। कासेवाडी डायस प्लॉट या प्रभागातून अविनाश बागवे आणि इंदिरा बागवे हे पती पत्नी एकत्र संघर्ष करताना दिसतायत। एकाच घरात 2 पदं आली की सत्तेची पकड मजबूत राहते, हा या मागचा साधा हिशोब आहे। आता वळूया आई मुलगा आणि बाप लेक या समीकरणांकडे। प्रभाग 18 मधून काँग्रेसचे माजी महापौर प्रशांत जगताप आणि त्यांच्या आई रत्नप्रभा जगताप निवडणूक लढवत आहेत, तर शिवसेना शिंदे गटाकडून राधिका गिरमे आणि निलेश गिरमे ही आई मुलाची जोडी प्रभाग क्रमांक 34 मध्ये सक्रिय आहे। दुसरीकडे बाप लेकाचा संघर्षही तितकाच रंजक आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रकाश कदम आणि प्रतीक कदम हे पिता पुत्र मैदानात आहेत, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते वसंत मोरे स्वतः प्रभाग क्रमांक 38 मधून आणि त्यांचे चिरंजीव रुपेश मोरे प्रभाग क्रमांक 40 मधून नशीब आजमावत आहेत। रक्ताच्या नात्याला राजकारणाची जोड देऊन आपला बालेकिल्ला शाबूत ठेवण्याचा हा प्रयत्न आहे। पण राजकारण नेहमीच सुखद नसतं। कधी कधी हेच राजकारण रक्ताच्या नात्यात भिंत उभी करतं। कोरेगाव पार्क घोरपडी मुंडवा या प्रभागात चुलता आणि पुतण्या एकमेकांच्या समोर उभे टाकलेत। सुनील उर्फ बंडू गायकवाड हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढत आहेत, तर त्यांचेच पुतणे उमेश गायकवाड हे भाजपच्या तिकिटावर त्यांच्या विरोधात उभे आहेत। गेल्या निवडणुकीत हे दोघेही वेगवेगळ्या प्रभागातून निवडून आले होते, पण यंदा मात्र त्यांना एकमेकांचा पराभव करण्यासाठी मैदानात उतरावं लागतंय। याच प्रभागात नातेवाईक असलेल्या हिमाली कांबळे आणि सुमन गायकवाड यांच्यातही लढत होणार आहे। नात्यापेक्षा पक्ष आणि खुर्ची मोठी ठरते असा प्रश्न आता पुणेकर विचारत आहेत। या व्यतिरिक्त इतर नेत्यांची गुंफणही मोठी रंजक आहे। प्रभाग क्रमांक 11 आणि 25 मध्ये हर्षवर्धन मानकर आणि राघवेंद्र मानकर हे 2 भाऊ 2 वेगवेगळ्या पक्षांकडून म्हणजे राष्ट्रवादी आणि भाजपकडून लढत आहेत। ननंद भावजाईच्या जोड्यांमध्ये अक्षदा गदादे आणि प्रिया गदादे यांचे नाव चर्चेत आहे। मामा भाचे गटात रफिक शेख आणि दिलशहा शेख हे काँग्रेसकडून मैदानात आहेत, तर सासरा जावई असा संघर्ष बापूसाहेब पोकळे आणि राजू लायगुडे यांच्यात पाहायला मिळतोय। पुण्याच्या मध्यवस्तीत विशेषतः प्रभाग क्रमांक 21 आणि आसपासच्या भागात आंदेकर कुटुंब ही चर्चेत आले। त्यांच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्यावरही टीका झाल्या। यंदाही आंदेकर कुटुंबातील अनेक सदस्य विविध पक्षांकडून किंवा अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रंगण्यात आहेत। माजी नगरसेवक आणि आंदेकर टोळीशी संबंधित वादानंतरही या कुटुंबाची राजकीय पकड आजही कायम आहे। एकाच कुटुंबातील सासू सून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत। ही सर्व उदाहरणं पाहिल्यावर असं वाटतं की पुणे महानगरपालिका नसून एखादं कौटुंबिक संमेलन भरलंय की काय। आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे की राजकीय पक्षांना घराबाहेरचे सक्षम उमेदवार का मिळत नाहीत। जेव्हा एकाच घरात 2-2 तिकीटं दिली जातात तेव्हा त्या पक्षातील सामान्य कार्यकर्त्यांचं काय होतं।
जो कार्यकर्ता वर्षानुवर्षे सतरंजा उचलतो, झेंडे लावतो, त्यांच्या वाट्याला उमेदवारी कधी येणार? पक्षांची संख्या वाढल्याने उमेदवारांची पळवापळवी झाली आणि शेवटी विश्वासू म्हणून घरच्यांना संधी दिली गेली। यामुळे नवीन नेतृत्व तयार होण्याऐवजी प्रस्थापित नेत्यांची पकड अधिक घट्ट होताना दिसते। लोकशाहीमध्ये ही घराणेशाही मतदारांना किती रुजते हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल। पुणे महानगरपालिका निवडणुकीचे चित्र आता पूर्णपणे स्पष्ट झाले। दिलेल्या माहितीनुसार यावेळी खरोखरच मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळते। पुण्यात एकूण 165 जागांसाठी ही निवडणूक होते। पुणे महानगरपालिकेत केवळ 3 जागांवर दुरंगी लढत आहे। उर्वरित 162 जागांवर भाजप, दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना आणि मनसे अशा 4 ते 5 प्रमुख दावेदारांमध्ये बहुरंगी सामना होत आहे। पुण्यात महायुती एकमेकांविरुद्ध लढतायत। यात त्यांची मैत्रीपूर्ण लढत जरी असली तरी यामुळे मतांचे विभाजन कोणाला फायदेशीर ठरेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। पुण्यात पहिल्यांदाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढतायत, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे यांच्यात काही जागांवर सहकार्याची भूमिका दिसत आहे। या सर्व नातेसंबंधाच्या गदारोळात एक प्रभाग असाही आहे जिथे उमेदवारांची संख्या सर्वात कमी आहे। सन सिटी माणिकबाग या प्रभागात फक्त सचिन मोरे आणि धनंजय पाटील यांच्यात लढत आहे। या प्रभागातील इतर 2 जागा बिनविरोध झाल्या आहेत। जिथे एकीकडे नातेवाईक एकमेकांच्या विरोधात किंवा सोबत लढतायत, तिथे दुसरीकडे काही ठिकाणी बिनविरोध निवडी होऊन राजकीय सेटलमेंटही पाहायला मिळते। हे पुण्याच्या राजकारणाचं वेगळं आणि बदलतं रूप आहे। शेवटी ही निवडणूक रस्ते, पाणी आणि कचऱ्याच्या प्रश्नांवर राहिलेली नाहीये। ही निवडणूक आता घराण्यांची प्रतिष्ठा आणि अस्तित्व टिकवण्याची लढाई बनली। मतदार म्हणून आपल्याला हे ठरवावं लागेल की आपण उमेदवाराचे काम पाहून मत देणार की त्यांच्या आडनावावरून। एकाच घरातील अनेक व्यक्ती महानगरपालिकेत गेल्या तर त्यामुळे प्रभागाचा विकास वेगाने होईल की सत्ता एकाच जागी केंद्रित होईल, हा गंभीर प्रश्न आता आपल्यासमोर आहे। नात्यागोत्यांच्या या विळख्यात पुण्याचा विकास अडकणार नाही ना, याची काळजी पुणेकरांनाच घ्यावी लागेल। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? एकाच कुटुंबात अनेक उमेदवारांना तिकीट देणं योग्य आहे का? तुमच्या मते यामुळे सामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय का? तुमची मतं खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा। ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि पुणे निवडणुकीच्या अशा सविस्तर विश्लेषणासाठी थोडक्यात चॅनलला सबस्क्राईब करा।